सपाट रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। अतिशय महत्त्वाच्या 20 किचन टिप्स। टिप क्रमांक 1, बऱ्याच वेळा कापूर डबीतून उडून जातो व लवकर संपतो आणि दरवेळेस नवीन आणावा लागतो, म्हणून त्या डबीत थोडे तांदूळ टाकून ठेवले तर कापूर बरेच दिवस राहतो। 2, करंजीचे पीठ कच्च्या दुधात न तापवलेल्या दुधात भिजवावे, बारीक खुसखुशीत होते, करंज्या पण खुसखुशीत होतात। टिप क्रमांक 3, घरात झुरळे झाले असल्यास पाववाटी मैद्यामध्ये 2 चमचे बोरिक पावडर टाकून पेस्ट करावी। ही ब्रशने ओट्याच्या कडेने खालीवर सगळीकडे लावावी, वर्षभर तरी झुरळे होत नाहीत। 4, बऱ्याच वेळेस दही हे भरपूर प्रमाणात आंबट होते, त्यासाठी त्यात ओल्या नारळाचा तुकडा ठेवावा व दही फ्रीजमध्ये ठेवावे, कमी आंबट होते। 5, मटकीची उसळ बनवताना कांदा जास्त प्रमाणात घालावा, यामुळे उसळ चविष्ट होते। उसळ नेहमी वाफेवर शिजवावी। 6, उडदाची डाळ शिजवून बारीक करा, काही दिवस झोपण्यापूर्वी डोक्यावर लावा, टक्कल हळूहळू निघून जाईल। 7, कोबी शिजवताना त्यामध्ये पोळीचा छोटा तुकडा टाकल्यास कोबीचा उग्र वास निघून जातो। 8, कोणतीही भाजी शिजत आल्यावर शेवटी मीठ घालावे, आधी मीठ घातलं तर भाजी शिजायला वेळ लागतो। 9, बाजारातून रवा आणल्यावर तो हाताला चटका बसेल इतपत फार लालसर किंवा काळपट नको असा भाजून ठेवावा, म्हणजे फ्रीज बाहेर ठेवला तरी त्यामध्ये आळ्या किंवा किडे होत नाहीत। टिप क्रमांक 10, फ्लावर शिजवताना त्यामध्ये पाव चमचा दूध आणि किंचितसे मीठ घालून शिजवावे, म्हणजे फ्लावर पांढरा शुभ्र आणि तजेलदार राहतो। टिप क्रमांक 11, हरभरा डाळ म्हणजे चणा डाळ नेहमी भाजून दळावी, ती हलकी होते व त्यापासून बनवलेले कोणतेही पदार्थ बाधत नाहीत, उदाहरणार्थ पिठले, लाडू इत्यादी। 12, जास्तीचा भाजीपाला वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळून नंतर फ्रीजमध्ये ठेवावा, जास्तीत जास्त दिवस त्या भाजीचा ताजेपणा टिकून राहतो। टिप क्रमांक 13, मोहरीचे कूट करून त्यामध्ये दळलेले मीठ आणि लिंबाचा रस घालून त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवून ठेवाव्यात। चटणीत, रायत्यात किंवा भाजीत हा मसाला घातल्याने पदार्थ स्वादिष्ट बनतो। टिप क्रमांक 14, पुलावमध्ये घालावायच्या भाज्यांचे रंग हिरवेगार व चांगले राहण्यासाठी उकळत्या पाण्यात चिमूटभर सोडा घालून त्यात भाज्या घालाव्यात व 2-3 उकळी आल्यावर चाळणीत उपसाव्यात। भाज्या जास्त वेळ उकळल्यास शिजून कुस्करतात। टिप क्रमांक 15, आळूच्या पानांचे वाफवलेले रोल वळकटी गार झाल्यावर न कट करता फ्रीजमध्ये तसेच रोल ठेवल्यास आठवडाभर हवी तेव्हा आळूवडी तळून खाता येते। टिप क्रमांक 16, मुंग्यांचा त्रास होत असेल तर काकडीची साले, मुंग्यांना काकडी आवडत नाही, त्यामुळे काकडीची साले मुंग्या जिथून जातात त्या बिळाजवळ ठेवावी। 17, भरताचे वांगे भाजून झाल्यावर खाली काढून त्यावर एखादे भांडे पालथे घालावे, म्हणजे वाफ कोंडून वांग्याचे साल लवकर निघते। टिप क्रमांक 18, ब्रेकफास्टसाठी उपमा बनवताना रव्यामध्ये पाण्यासोबत थोडंसं दही घाला, असे केल्याने उपम्याची चव चांगली येईलच, शिवाय उपमा एकदम मोकळा आणि मऊ होईल। टिप क्रमांक 19, उपवासा दिवशी शेंगदाण्याच्या आमटीला ओले शेंगदाणे घातले तर आमटी जास्त चवदार होते, अशाच पद्धतीने ओल्या काजूची उपवासाची आमटी सुद्धा खूप छान लागते। टिप क्रमांक 20, कोकणी पारंपरिक पदार्थ घावणे हे करण्यासाठी जुने तांदूळ वापरावेत, नवीन तांदूळ असल्यास घावणे भिडाच्या तव्याला सुद्धा चिकटतील। घावणे पातळ येण्यासाठी पीठ पातळ करावे, म्हणजे घावणे जाळीदार येतील, पीठ घट्ट असल्यास घावणे जाड येतील आणि जाळीही पडणार नाही। कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।